बोलो जुबा केसरी, दाने दाने में केसर कदम हा डायलॉग तुम्ही नक्कीच ऐकला असेल। अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ टीव्हीवर सतत हा डायलॉग म्हणताना दिसतात। त्यांच्या जाहिराती पाहून लाखो चाहते पान मसाला आणि सुपारीकडे आकर्षित होतात। पण आता हाच डायलॉग या स्टार मंडळींना चांगलाच महागात पडताना दिसत आहे। राजस्थानमधील जिल्हा ग्राहक न्यायालयाने अजय देवगण, शाहरुख खान, टायगर श्रॉफ यांच्यासह विमल पान मसाल्याचे मालक विमल अग्रवाल यांना ही नोटीस बजावली असून 9 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते। पण प्रश्न असा आहे की या स्टारना नोटीस नेमकी का बजावण्यात आली? पान मसाल्याची जाहिरात केली म्हणून की जाहिरातून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण। पान मसाला कंपन्या आपल्या उत्पादनाची वैशिष्ट्ये लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी विविध जाहिराती प्रसारित करत असतात। उदाहरणार्थ दाने दाने में केसर कदम या जाहिराती कंपनी आपल्या उत्पादनात केसर असल्याचा दावा करते। मात्र केसरची किंमत तब्बल 4 लाख रुपये किलो असताना अवघ्या 5 रुपयाच्या पुडीत खरोखरच केसर असू शकते का? हाच प्रश्न उपस्थित करत तक्रारदारांनी ही जाहिरात लोकांची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला आहे। आता पाहूया या प्रकरणात नेमकी कोणाला नोटीस बजावण्यात आली आहे। अजय देवगण, शाहरुख खान, टायगर श्रॉफ, विमल अग्रवाल। राजस्थानमधील जिल्हा ग्राहक न्यायालयाने दाने दाने में केसर कदम असा दावा दिशाभूल करणारा असल्याचा आरोप करत संबंधितांना 9 जुलै रोजी स्वतः किंवा वकिलामार्फत आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत। आता प्रश्न पडतो, पान मसाला किंवा सुपारी विकण्यावर बंदी आहे का आणि त्यांची जाहिरात करण्यावरही बंदी आहे का? याबाबत ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड ऑफ काउन्सिल ऑफ इंडियाचे नियम काय सांगतात ते पाहूया। ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड ऑफ काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार पान मसाला किंवा सुपारी विकण्यावर बंदी नाही, त्यांची जाहिरात करण्यावरही बंदी नाही। मात्र त्यांच्या उत्पादनाच्या पॅकेटवर कायद्यानुसार आरोग्यविषयक इशारा हेल्थ वॉर्निंग छापणे बंधनकारक असेल। अशा उत्पादनाच्या जाहिराती सेलिब्रिटींनी करू नयेत असे नियम सांगतात। तसेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नियमानुसार उत्पादनाच्या पॅकेटवर आणि जाहिरातीत सेविंग ऑफ पान मसाला इज इंजुरियस टू हेल्थ असा इशारा देणे बंधनकारक आहे। यापूर्वी दिल्ली सरकारने शाहरुख खान, अजय देवगण, सैफ अली खान, गोविंदा आणि सलील लिओनी यांना अशा जाहिराती न करण्याची विनंती केली होती, कारण सुपारीमध्ये कर्करोगाला कारणीभूत ठरणारे घटक असल्याचे तज्ज्ञ सांगतात। मात्र टीकाकारांच्या मते काही सेलिब्रिटी स्वतः अशी उत्पादने वापरत नसतानाही जाहिरातून आपण ती वापरत असल्याचा आभास निर्माण करतात आणि त्या बदल्यात मोठी रक्कम घेतात। याच पार्श्वभूमीवर अनेक जण अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देतात। त्यांनी एकदा कमला पसंतची जाहिरात केली होती, त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली। त्यावर अमिताभ बच्चन यांनी ही सरोगेट जाहिरात आहे याची मला कल्पना नव्हती असे सांगत करार रद्द केला आणि घेतलेले मानधनही परत केले। नंतर संबंधित कंपनीने जाहिरात सुरूच ठेवल्याने त्यांनी कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठवली होती। आता तुम्ही विचाराल, सरोगेट जाहिरात म्हणजे नेमकं काय? गुटखा, दारू आणि सिगारेट यांसारख्या उत्पादनाच्या थेट जाहिरातींवर अनेक निर्बंध आहेत, त्यामुळे त्याच ब्रँडच्या नावाने इलायची, माउथ फ्रेशनर, सोडा किंवा इतर उत्पादनाची जाहिरात केली जाते। याला सरोगेट ॲडव्हर्टायझिंग म्हणतात। दरम्यान FDA आयुक्त तुकाराम मुंढे सध्या ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसत आहे। पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी अनेक ठिकाणी छापे टाकले, कारवाया केल्या आणि अनेक दुकानांवर कारवाई केली। शेवटी एक प्रश्न, जर या कंपन्यांना खरंच दाने दाने में केसर कदम असा दावा करायचाच असेल तर जाहिरातीत खर्च होणाऱ्या पैशातून खरंच त्या पुडीत केसर टाकावं, कारण 4 लाख रुपये किलो केसर आणि 5 रुपयाची पुडी हा हिशोब तरी कुठे जुळतो? याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो सर्वात महत्त्वाचं, व्यसनापासून दूर राहा, जागरूक राहा। धन्यवाद।